हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या धमाकेदार ट्विस्टमध्ये. मित्रांनो, आता या सिरियलमध्ये खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. तर मित्रांनो, चला आपण पाहूयात की तो ट्विस्ट नक्की काय असणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही हा भाग स्किप न करता पहा, जेणेकरून तुम्हाला सगळं काही लक्षात येईल. तर मित्रांनो, आता शिल्पाच्या मैत्रिणी इथे आलेले असतात आणि त्यांनी आनंदीला इथे युगंधरचं स्केच काढण्यासाठी सांगितलेलं आहे. चला तर मग आपण पाहूयात की आनंदी खरंच युगंधरचं स्केच काढण्यासाठी पात्र ठरेल का. तर आता इथे शिल्पाच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्याजणी बसलेल्या असतात आणि बसलेल्या असतानाच आता इथे त्यांच्या गप्पांमध्ये त्यांच्या लक्षात येतं की अरे, आपण असं बसण्यापेक्षा ना आपण आता एक गेम खेळूयात. तर आता इथे त्या सगळ्यांच्या लक्षात येतं की हो की आपण आता एक गेम खेळायच पाहिजे. त्यानंतर आता त्या मैत्रिणींनी काही चिठ्ठ्या तयार केलेल्या असतात आणि त्या चिठ्ठ्यांमध्ये सगळ्यांची नावे लिहिलेली असतात. तर आता हा गेम काय असतो, ज्या नावाची चिठ्ठी उचलली जाईल तिने ना एक काम करायचं आहे. आम्ही सांगेल तेच करावं लागेल, आम्ही जे सांगेल ते करायलाच हवं. तर त्यानंतर इथे ठरतं की हो चला, गेम सुंदर आहे, आपण खेळूयात. पण शिल्पा जी आहे ती हा गेम खेळण्यासाठी नाही म्हणत असते. पण शिल्पाचं कुणीच ऐकत नाही. शिल्पा म्हणते नको, काय हा वेडेपणा आणि काय गेम खेळत बसायचं. तर आता मैत्रिणी म्हणत असतात की नाही हा शिल्पा, तू दरवेळी असंच करते. तर त्यावेळी आता इथे ठरतं की हो, हा गेम खेळायचा म्हणजे खेळायचाच. तर आता मैत्रिणीने इथे चिठ्ठ्या तर तयार केलेल्याच असतात. तर त्यातली एक चिठ्ठी निवडली जाते आणि आता तो चिठ्ठी निवडण्याचा मान इथे त्यांनी आनंदीला दिलेला आहे. तर आता इथे सगळेजण वाट पाहत असतात की या चिठ्ठीमध्ये नक्की नाव कोणाचं असेल. तर आता इथे त्या चिठ्ठीमध्ये नाव दिसतं ते शिल्पाचं. आता हे ऐकूनच सगळ्याजणी हसू लागतात की आता शिल्पाला गेम खेळावा लागेल. तर आता सगळेजण बोलतात की ए शिल्पा शिल्पा, सगळ्याजणी ओरडू लागतात आणि त्यानंतर आता इथे शिल्पाला उभं करतात आणि शिल्पाला गेम समजून सांगतात. बोलतात की आता ना तुला या घरातील 10 वस्तू शोधून काढायच्या आहेत. जसं की आनंदी डोळे नसताना सगळं काही करते, म्हणजे बघ ना तिला काय काय नाही माहिती. या घरातली वस्तू ना वस्तू तिला माहिती आहे. पण आता तुझ्या गेममध्ये एक ट्विस्ट आहे. जसं तू नावावरून 10 वस्तू शोधायच्या आहेत, पण तुझे डोळे बांधलेले असतील. तर आता इथे शिल्पा जी आहे ती बोलते की नाही नाही हां, असला गेम मी नाही खेळणार. पण तरीसुद्धा मैत्रिणी बोलतात की नाही हां शिल्पा, ही चिटिंग आहे. तर आता शिल्पाचे डोळे इथे बांधले जातात. शिल्पा तयार होती तो गेम खेळण्यासाठी आणि शिल्पा आता त्या 10 वस्तू शोधण्यासाठी ही तयारीत असते. शिल्पा किचनमध्ये जाते आणि शिल्पाला सगळं काही आनंदी सांगत असते की ताईसाहेब इकडे ह्या साईडला हे आहे. असं करत करत ती सगळ्या वस्तू शिल्पाला सांगते आणि शिल्पा आता आनंदीचं ऐकून ऐकून सगळ्या वस्तू आणते. तर आता शिल्पाला हे आश्चर्य वाटतं की ही आनंदी एवढं कसं काय सांगू शकते, म्हणजे हिला दिसत नाही आणि तरीसुद्धा हिने सगळं काही मला व्यवस्थित सांगितलं. तर आता इथे या मैत्रिणी देखील हा विचार करत असतात आणि या मैत्रिणी आनंदीचं कौतुक करतात. आनंदीला बोलू लागतात की खरंच आनंदी, तू किती हुशार आहेस ना, म्हणजे तुला दिसत नाही तरीसुद्धा तू एवढं सगळं सांगू शकतेस, खरंच आम्हाला आश्चर्य वाटतं. असं आता इथे त्या आनंदीला म्हणत असतात. आणि इकडे आता ऑफिसमध्ये युगंधरला माहिती असतं की आता वटपौर्णिमा जवळ आली आहे. म्हणूनच आता इथे त्यांना एक नवीन डिझाईनची साडी लॉन्च करायची असते. तर आता इथे युगंधर जो आहे त्याने ठरवलं आहे की जी साडी लॉन्च होईल ती साडी सगळ्यात अगोदर आनंदी नेसेल. कारण आता कुठेतरी जाऊन युगंधरच्या मनात आनंदीविषयी जरा काही भावना निर्माण झाल्या आहेत आणि आनंदीनेहीच त्या निर्माण केलेल्या आहेत. आता कालच्याच दिवशी इथे आनंदीने युगंधरला फोन करून सांगितलेलं असतं की सर, मालक साहेब, तुम्ही खरंच आज खूप छान दिसता. आणि हे सगळं युगंधरच्या डोक्यात असतं आणि म्हणूनच युगंधरने ठरवलं आहे जी साडी लॉन्च होईल सगळ्यात अगोदर ती साडी आनंदीच नेसेल आणि त्यानंतरच कळेल की तिथून पुढे साड्या लॉन्च होतील की नाही. कारण ती डिझाईन जर आपल्याला आवडली तर इथून पुढे वटपौर्णिमेसाठी आणखीन काही डिझाईन्सच्या तशाच साड्या बनवल्या जातील, असं युगंधरने ठरवलेलं आहे. तर त्याचनंतर आता इथे युगंधरने इथे शिर्केंना सांगितलं आहे की शिर्के, जी एक साडी जी आहे ना ती आधी डिझाईन करा आणि आपण नंतर ती कशी वाटते कशी नाही हे आपण आनंदीवरती ट्राय करू.
तर आता इथे शिर्के जे आहेत ते बोलतात की ठीक आहे मालक साहेब, तुम्ही जसं सांगाल तसं, आणि त्यानंतरच पुढच्या डिझाईन्स तयार होतील. तर आता इथे सगळ्यात बेस्ट साडी इथे युगंधरने आनंदीसाठी डिझाईन करायला सांगितलेली असते. जरी वर्क असलेली, त्यात सोन्याची तार असलेली साडी आता आनंदीसाठी स्पेशल त्यांनी इथे बनवायला सांगितली आहे. आणि मालक साहेब आनंदीचा एवढा विचार करायला लागले आहेत हे ऐकून शिर्केंनाही खूप आनंद होतो. तर त्याचनंतर आता इथे सगळ्या मैत्रिणींनी ठरवलं आहे की आनंदी खरंच खूप हुशार आहे, त्यामुळे आता आपण ना आनंदीची परीक्षाच घेऊयात, जेणेकरून आपल्याला हे कळेल की आनंदीचं टॅलेंट कुठपर्यंत आहे. तर आता इथे सगळ्याजणी बसलेल्या असतानाच आता एका जणीच्या लक्षात येतं की आता ना असा गेम केला पाहिजे. आता एकेकीने आपल्या नवऱ्याचं वर्णन करायचं आहे, जेणेकरून आता आपल्याला हे कळलं पाहिजे की सगळ्यात जास्त प्रेम कोण आपल्या नवऱ्यावर करतं. आणि त्यानुसारच आता इथे पेंट केलं जाईल आणि त्या पेंटमध्ये आपल्या नवऱ्याचं चित्र असणार आहे. तर आता हा प्लॅन ऐकून सगळ्यांना आनंद होतो. त्यानंतर आता इथे या प्लॅनची, या गेमची सुरुवात होणार आहे. आनंदीला हे ऐकून भारीच तर वाटतंच, पण आता तिला विचार येतो की पण मी कसं सांगणार ना, मी तर आणखीन मालक साहेबांना पाहिलेलं देखील नाही, मग हा गेम मी कसा खेळणार, हा प्रश्न तिच्या मनात आलेला असतो. पण आता इथे शिल्पा म्हणते की आता कळेल आनंदीला, आता वर्णन कसं करायचं आणि कसं नाही, मग मज्जा येईल ह्याची माझ्या मैत्रिणींसमोर नाचक्की कशी होते ते मी पाहतेच, असं शिल्पा म्हणत असते. तर आता इथे तो ड्रॉइंगवाला आलेला असतो आणि वेळ आलेली आहे आनंदीवरती. तर आनंदीने तिच्या नवऱ्याचं वर्णन करावं असं सगळ्यांना वाटत असतं. तर आता तो जो काही ड्रॉइंग करणारा माणूस असतो तो आता तिथे त्याचं पेंट तयार करण्यासाठी उभा राहिलेला असतो आणि त्याने आनंदीच्या सांगण्यावरून ड्रॉइंग देखील करायला घेतलेलं असतं. तर आनंदी आता युगंधरचं जो काही स्वभाव आहे आनंदीने आत्तापर्यंत पाहिलेला, म्हणजे नजरेने नाही तर तिच्या कानांनी ऐकलेला, खरं तर आत्तापर्यंत तिने पाहिलेलंच नाही आहे, कारण खरंच ती आंधळी असते. पण आता इथे तिला त्यांच्या स्वभावावरून वर्णन करायचं आहे आणि त्यातूनच आता सगळ्यांना कळणार आहे की आनंदी कशा प्रकारे सांगणार आहे. सगळ्याजणी कान देऊन आनंदीचं वर्णन ऐकत असतात. आनंदीला माहीत आहे सणा राग आले तर ते कसे असतात, एखाद्याचं कौतुक करताना ते कसे असतात, खरं तर माणूस म्हणून ते कसे आहेत, या सगळ्या भाषेतून इथे आनंदी आता त्या माणसाला वर्णन करून सांगत असते. तर त्यावेळी आता तो माणूस देखील आनंदीच्या सांगण्यावरून तसंच पेंट ड्रॉ करत असतो आणि इथे शिल्पा आता हे ड्रॉइंग पाहून थक्क होणार आहे, कारण फायनली आता खरंच या माणसाने इथे युगंधरचं चित्र काढलेलं आहे आणि हा माणूस देखील आणखीनही ड्रॉइंग करत असतो. तर आता ते ड्रॉइंग सगळ्यांना दाखवलं जाणार आहे. आनंदीचं वर्णन करून झालेलं आहे आणि आनंदीने सांगितलं आहे की असेच आहेत आमचे मालक साहेब, असं म्हटल्यानंतर आता इथे तो व्यक्ती देखील बोलू लागतो की हो ड्रॉइंग कंप्लीट आहे, असं म्हणत आता इथे त्यांनी सगळ्यांना ते ड्रॉइंग दाखवलेलं आहे. तर आता इथे हुबेहूब अगदी युगंधरचं चित्र इथे त्या माणसाने काढलेलं असतं आणि तेही आनंदीच्या सांगण्यावरून. तर मित्रांनो खरंच आता इथे शिल्पाचे डोळे ना अक्षरशः फाकले आहेत, कारण तिला कळत नसतं की या आनंदीने एवढं हुबेहूब सांगितलंच कसं, आणि जसं सांगितलं अगदी तसंच आता इथे युगंधरचं चित्र तयार झालेलं आहे. आणि हे पाहून आता तिथल्या सगळ्या मैत्रिणींचेही डोळे फाकलेले आहेत, कारण त्यांना खूप आश्चर्य वाटतं की खरंच आनंदी ग्रेट आहे. त्यांची सगळ्यांची आता एकमेकींमध्ये चर्चा सुरू होते की खरंच आनंदी किती हुशार आहे ना, तिला डोळे नसतानाही तिने किती छान पद्धतीने युगंधरचं वर्णन केलं आणि अगदी हुबेहूब युगंधरचं चित्र इथे ह्यांनी काढलं आहे. पण इकडे या शिल्पाला यावरती अजिबात विश्वास बसत नाही. तिला आता असं वाटू लागतं की खरंच या मुलीला दिसतं की काय, म्हणजे ही मुलगी आम्हाला फसवत तर नाही ना, कारण ही असं सांगणं आणि युगंधरचं चित्र तयार होणं यात जास्त काही तथ्य वाटत नाही असं तिला वाटत असतं. आता हिला कुठेतरी वाटत आहे की त्यांना आनंदी फसवत आहे आणि आंधळी म्हणून ती त्यांच्या घरात शिरली आहे आणि आता या घरावरती मालकीण होण्यासाठीच हे सगळं करत असेल. तिला या घराची राणी म्हणून राहायचं असणार आहे आणि म्हणूनच तिने आमच्या समोर हा आंधळी होण्याचा मुखवटा लावलेला आहे असंच इथे या शिल्पाला वाटत असतं. आणि ती म्हणते की लवकरच हा तुझा खोटारडा मुखवटा मी उतरवणार आहे आणि तुला युगंधरच्या आयुष्यातून बाहेर काढणार आहे. तर आता इकडे युगंधरने ठरवल्याप्रमाणे युगंधर आता आनंदीला साडी देणार आहे आणि तेही अगदी मनापासून. तर आता इकडे युगंधरच्या मनात खूप काही असतं, कारण आनंदीने त्याच्यासाठी जे काही 2 शब्द बोलले होते की सर तुम्ही खूप छान दिसतायत आज,
या शब्दावरूनच आता युगंधरने ठरवलं आहे की मी ही आनंदीला खुश करणार. त्याचमुळे आता इथे जी साडी आनंदीसाठी डिझाईन करायला सांगितली होती वटपौर्णिमेसाठी, त्यासाठी इथे युगंधरने तिथल्या कामगारांना विचारलं आहे की लवकरात लवकर ती साडी रेडी करा, कारण आज रात्रीच मी ती साडी आनंदीसाठी घेऊन जाणार आहे. इकडे युगंधर पुन्हा आरशाकडे जाऊन पाहत असतो आणि म्हणत असतो की लवकरच आनंदी, तुला ती साडी पाहून नक्की आवडणार आहे आणि तुलाही तेवढाच आनंद होणार आहे जेवढा की मला झाला होता. तर त्याचनंतर आता इथे शिर्केंना सांगून इथे युगंधरने ती साडी घेऊन यायला सांगितली आहे. तर ती साडी पाहिल्यानंतर शिर्के बोलतात की मालक साहेब, ही साडी आनंदीला खूप छान दिसेल. तर त्याचनंतर आता इकडे घरी आल्यानंतर जेव्हा युगंधर ती साडी घेऊन आनंदीकडे जातात, त्यावेळी आता युगंधर बोलतात की आनंदी, मी तुझ्यासाठी एक साडी आणली आहे. तर त्यावेळी आनंदी बोलते की काय मालक साहेब, तुम्ही माझ्यासाठी साडी आणली आहे? तर त्यावेळी मालक साहेब बोलतात की हो आनंदी, खरं तर ही खास साडी आहे आणि ही साडी आपण लॉन्च केली आहे आणि ही साडी तू नेसल्यानंतरच कळेल की कशी वाटेल. त्यामुळे तू नेस आणि मला दाखव, जेणेकरून मी या साडीचे आणखीन काही पीसेस लॉन्च करू शकू, कारण वटपौर्णिमेसाठी ही स्पेशल साडी असणार आहे. तर आता आनंदी बोलते की ठीक आहे मालक साहेब. तर आता मालक साहेबांनी इथे आनंदीला ही साडी दिल्यानंतर इथे शिल्पाचा खूप जळफळाट होतो, कारण तिला वाटत असतं की या आनंदीला या युगंधरने का साडी दिली असेल, कारण या साडीची नेसण्याची ही लायकी या आनंदीची नाही आहे. ही साडी त्याने मला नाही तर धनश्रीला तरी द्यायला पाहिजे होती, पण या आनंदीला कदाचित युगंधरच्या मनात आनंदीविषयी भावना निर्माण होत आहेत का, हे आता जाणून घेण्याचा शिल्पा प्रयत्न करणार आहे. कारण तो असा आनंदीला साडी देत आहे जसं की खरंच तो खूप मनापासून देत आहे. तर आता शिर्केंना हे पाहून खूप आनंद होतो आणि त्यावेळी आता शिल्पा ठरवते की नाही, हे सगळं मी होऊच देणार नाही. तर त्यावेळी आता इथे शिर्के जे आहे ते शिल्पाताईला म्हणतात की शिल्पाताई, खरंच या दोघांना एकत्र पाहून किती छान वाटतं ना, आणि आनंदीला ही साडी खरंच किती छान दिसणार आहे. तर शिल्पाचा शिर्के बोलल्यानंतर आणखीनच संताप होतो, कारण शिर्केंना माहिती असतं की आनंदीचा शिल्पाला किती राग येत असतो आणि म्हणूनच मुद्दाम शिर्केंनी तिच्यासमोर आनंदीचं कौतुक केलेलं आहे आणि युगंधर साहेब आणि आनंदी किती छान दिसत आहेत हे मुद्दामून शिर्केंनी तिच्यासमोर म्हटलेलं आहे. तर आनंदी एवढी खुश असताना मालक साहेबांनाही आनंदच झालेला आहे, पण इकडे धनश्रीचा आणि शिल्पाचा जळफळाट पाहून इकडे ह्या शिर्केंना खूप आनंद झालेला आहे. तर आता शिल्पा नक्कीच असं काहीतरी करणार आहे जेणेकरून ही आनंदी ही साडी हिला नेसताच येणार नाही. तर मित्रांनो, आता ही शिल्पा खरंच आनंदीला त्रास देण्यासाठी आणखी काय डाव रचेल हे पाहणं आपल्या पुढील ट्विस्टमध्ये रंजक ठरणार आहे. तर नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.